जलील सर काय म्हणाल, फार मोठ्या प्रमाणात जमा होतो? स्वाभाविक आहे, लोकांमध्ये रोष आहे की हे काय चाललेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याचा राग दाखवण्यासाठी इतके लोक आलेले आहे. आंदोलन शांततेत होईल, पोलिसांचा फार मोठा फौज पाठवला. आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की हे शांतीपूर्ण आंदोलन आहे, इथे काही करण्याचं कारण. परंतु सर आता त्या ठिकाणी शाहू महाराजांनी सुद्धा भेट दिलेली आहे जाऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी. काय आहे की ज्यावेळी हे घडत होते त्यावेळीच यांचे वंशज आले असते तर बहुतेक हे घटना घडलीच नसती. सर फोटो घेऊन यायचं काय कारण आहे नेमकं? हे पुस्तक शाहू महाराजांची आहे आणि शाहू महाराज कशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत होते हे दाखवण्यासाठी मी वाचलेली आहे. हे संभाजी महाराजांना पाठवण्यासाठी मी आणलेलं आहे. काय मागण्या काय असणार आहे? हे पुस्तक मी त्यांना पुन्हा पाठवणार आहे की हे पुस्तक एकदा तुम्ही वाचा की शाहू महाराज कोण होते. मागण्या काय आहेत? मागण्या काय आहेत तुमच्या? काय आहे की मी सांगतो आता. आपण आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. इम्तियाज जलील इथं आलेले आहेत आणि आपण बघतो फार मोठ्या प्रमाणात जमाव सुद्धा या ठिकाणी जमलेला आहे आणि विशेष करून शाहू महाराजांचं चरित्र घेऊन इम्तियाज जलील या आंदोलनामध्ये दाखल झाले. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. दोस्तों, अब इम्तियाज जलील साहब का आपको खामोशी से भैया थोड़ा पीछे आना, भाषण बोलना ना थोड़ा पीछे आना. तू मोबाइल पे तू हाथ ऊपर करना मेरे भाई.
पीछे वाले मीडिया को पूरे लगे मोबाईल मध्ये सगळे भैया पीछे आओ ना तुम बॉस. अरे भाई थोड़ी देर है वो भाषण कर रहे हैं. भाषण लो. मोबाइल पीछे लो. मोबाइल पीछे लो. मोबाइल पीछे लो. आप पीछे लो. यहाँ डिस्टर्ब हो रहा मीडिया की बात करने के लिए. क्या यार भाई. अरे मीडिया वाले कुछ मीडिया वाले पूरे मोबाइल वाले. ठीक है ओके सॉरी बहुत सॉरी सब मीडिया वाले ढकल रहे बोले. ओके माधव सरक शांतपूर मार्गाने आम्ही आंदोलन करत हे आम अशा प्रकारे मशिदीमध्ये जाऊन जे तोडफोड करण्यात आलेली आहे ज्याचा काही अतिक्रमणाशी संबंध नाही आहे. आज आम्ही बोललो नाही तर उद्या कोणत्या दुसऱ्या मशिदीला ते टार्गेट करते म्हणून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही शांतीपूर मार्गाने येथे आलेलो आहोत. बरोबर. मोठी गर्दी होते. बरेच मुस्लिम बांधव वेगवेगळ्या संघटना पण सहभागी झालेत आहे. कारण काय आहे की आम्ही सांगितलेलं आहे की या देशामध्ये फक्त मुस्लिमांनी याचा विरोध करायचा असं नाही आहे. या देशामध्ये राहणारे अनेक असे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत ज्यांनीही रस्त्यावर येऊन हे सगळं थांबायला पाहिजे. या प्रकरणावर सगळ्या संघटना एकत्र येऊन इथे थांबवायला पाहिजे यासाठीचा प्रयत्न केला गेला पाहिजे असं म्हणतात. आणि दुसरीकडे तुम्ही आंदोलन करता असाही तुमच्यावर आक्षेप घेतला. ज्यावेळी हे जे मशिदीवर हल्ला होत होतो मुसलमानांचा घरावर हल्ला होत होता हे सगळे लोक आपल्या घरामध्ये लपून छुपून बसलेले होते. 3 दिवसानंतर तुम्ही बाहेर येतो आणि मला सांगतो की शांतता राखावी. त्याच दिवशी तुम्ही बाहेर पडले असते तर हे प्रकरण झालंच नसतं. पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली असती तर हे प्रकरण झालंच नसतं. माझ्यावर बोट दाखवायचं लाज नाही वाटते आपल्याला की माझ्यावर बोट दाखवतो तुम्ही. कुठे होते पोलीस प्रशासन? सगळ्यांना माहित नाही होतं का की हे काय चाललेलं आहे? तुम्ही मशिदीमध्ये जाऊन अशा प्रकारचे जाडपोड करत आहे आणि तुम्ही मला सांगता की गप्प बसा काही आंदोलन करू नका. आज एक मशिदीवर झालेला आहे उद्या आमच्या शेजारची मशिदीवर हल्ला करतील ते गुंड लोक. आता आणखी एक मुद्दा समोर आलाय की जे अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती त्याला कोर्टाने स्टे दिलेला आहे. आमचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही. हे मोर्चा जे आहे जे गजापूर गावामध्ये जे मुस्लिमांच्या घरांना काहीही अतिक्रमणाशी संबंध नाही होता. त्या मशिदीचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही होता. त्याला कशाला टार्गेट करण्यात आलेलं आहे? अतिक्रमण काढायचे आहे नियमाप्रमाणे काढा. तुम्ही काय तलवारी घेऊन आता हे सगळं करणार आहे का? तुम्ही तुमच्या याच्यासाठी हे आंदोलन करताय पण दुसरीकडे राजकीय दृष्ट्या याला अधिक महत्व दिलं गेलं जाते. दुसऱ्या पक्षामध्ये वेगळे पक्ष आता उभे राहिले. काय आहे की मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या दुसरे पक्ष जे आपल्याला सेक्युलर म्हणतात ते जेव्हा निवेदन द्यायला गेलेले आहे मला दाखवा तुम्ही एकही नॉन मुस्लिम त्याच्यामध्ये आहे का त्यांच्या पक्षाच्या? म्हणजे जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तर कोणीही तुमच्या बाबतीत बोलणार नाही उभे राहणार नाही की तुम्ही तुमचं बघून घ्या करते. निवेदन देताना दाखवा मला एनसीपीचे किती नॉन मुस्लिम लोक तिथे आहे. काँग्रेसमध्ये किती नॉन मुस्लिम लोक तिथे निवेदन देताना उभे आहे. ओके. या प्रोटेस्ट नंतर न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? ते काय आहे की आमची एक लिमिट आहे. आम्ही सरकारला प्रशासनाला एक इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहोत. हे सगळे धंदे बंद नाही झाले तर तुम्ही आम्हालाही कमजोर समजू नका. स्पष्टपणे सांगतो मी. तुम्ही आम्हालाही कमजोर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका. तुम्ही माझ्या घरावर हल्ला केले मी बर्दाश्त करेल पण माझ्या मशिदीवर हल्ला केले तर मी कदापि सहन करणार नाही. म्हणजे हे इशारा आंदोलन आहे सरकार सगळ्यांना ते राजनैतिक पक्षांनाही जे मुसलमानांचं मत घ्यायला फिरत होते ना त्यांनाही. पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे जे तिथे होते. जे आरोपी तिथे सापडण्यात आलेले आहे जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे पुण्याहून कोण आलेले आहे दौंडमधून कोण आलेले आहे साताऱ्याहून कोण आलेले आहे कोल्हापूरचे कोण लोक आहे ते सगळ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत. सर तुम्ही आता शाहू महाराजांचं पुस्तक घेऊन या ठिकाणी आलात त्याचा नेमका अर्थ
छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणणारे संभाजी महाराजांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. मी हे पुस्तक वाचलेली आहे की शाहू महाराज कशा प्रकारे सर्व जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन काम करायचं आणि हे यांचे वंशज म्हणणारे आपल्या नावापुढे छत्रपती लावणारे हे अशा प्रकारचे हिंसक आंदोलन करणार तुम्ही. मी तुम्हाला हे पुस्तक पाठवणार आहे. मी वाचलेली आहे. संभाजी महाराज शाहू महाराज आम्ही तुमचा आदर करतो, पण हे पुस्तक एकदा तुम्ही पण वाचा, कारण विसरलं असेल तुम्ही की तुमचे जे हे होते शाहू महाराज पूर्वज कुठला मुद्दा त्याला अंतर्मुख करणार आहे या पुस्तकात? असा कोणता मुद्दा तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शाहू महाराजांनी जे काम कोल्हापुरामध्ये केले होते, आज त्यांचे वंशज अशा प्रकारची हिंसा करत असेल तर बहुतेक त्यांना माहित नाही की शाहू महाराजांची परंपरा काय आहे. हे सगळे लोक आपल्या भाषणाची सुरुवात कसा करतो, फुले शाहू आंबेडकर. पण खासदार शाहू महाराज तर तुमच्याच बाजूने आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही इतकं उल्लू आहे की त्यांचा मुलगा जाऊन तोडफोड करतो आणि 3 दिवसानंतर त्यांचे वडील जाऊन सांगतात की नाही शांतता ठेवा. कसली शांतता ठेवा? त्या दिवस कुठे होते? झोपलेले होते का सगळे? म्हणजे हे केवळ राजकारण? मग काय राजकारण? धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही का? कोण करतं? कोण सुरू करतं? सुरू कोण केलेलं आहे? दाखवा आम्हाला, एक प्रकरण दाखवा. या किराडपुरामध्ये राम मंदिरावर जेव्हा हमला होत होता तो कोणी मर्द तिथे आला नाही होता. इम्तियाज जलील होता तिथे मंदिराला वाचवण्यासाठी आला होता. पण या सगळ्या मुद्द्यावरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडणार नाही का? कारण माझी जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे. तुम्ही माझ्या मशिदीवर हल्ला करणार आणि मी घरात झोपून जाऊ, गप्प बसू जाके? माझी जबाबदारी आहे. सगळं ठेका मी घेतलेला आहे शांतता ठेवण्याचा. काय करायला तुम्ही जाऊन तोडफोड करणार, तुम्ही जाऊन गोरगरीब मुसलमानांच्या घरामध्ये तोडफोड करणार, लुटम लाठी करणार आणि शांतता राखण्याचं आवाहन मला करणार की तुम्ही शांतता राखा. काय हे सगळ्यांना माहित आहे की हे याचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही आहे. हे जे दर्गा आहे विशालगडवर 1702 पासून आहे. आता विधानसभेचं इलेक्शन जवळ आलं तर तुम्हाला ते दर्गा दिसू लागली? इतकं वर्ष का तुम्ही हात लावले नाही होते? आणि तेच दर्गाला कधीही छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी हात लावले नाही होते. इतिहास वाचून बघा तुम्ही. तुम्ही असं सांगणार आहात का सगळ्या पक्षाला की हे राजकारणावर घेऊन जाऊ नका? हे तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुमची अस्मिता आहे. ते सगळं बिनडोक्याचे आहे. मी काही सांगणार नाही त्यांना. महाराजांच्या वंशजांना आता शाहू महाराज पूर्ण वाचणं गरजेचं आहे. मी सगळ्या कोल्हापूरचे जे हिंदुत्ववादी संघटना इम्तियाज जलीलने इथे यायला पाहिजे. नको, कोल्हापूर तुमच्या बापाची जागीर नाही आहे. शाहू महाराजांचा जे जिल्हा आहे आणि देशामध्ये मी कुठेही जाऊ शकतो, कोणीही मला थांबवू शकत नाही. आहे 100% जाणार, 100% मी निर्णय घेणार. लोकांची चर्चा या ठिकाणी आलेले